केला पाहिजे, स्वतःमध्ये बदल घडव आता. अरे लग्न झालंय, सुधारणा. हा हे असं व्हॅलेंटाईन डे टिपिकल कपल सारखं साजरं करण्याची काही गरज नाही. म्हणजे सतत बाहेर जा, हॉटेलमध्ये जा, इकडे जा तिकडे जा, भटकाला जा, पैसे खर्च करा, उधळा. व्हॅलेंटाईन डे हा अतिशय मिनिंगफुल पद्धतीने, अर्थपूर्ण पद्धतीने सुद्धा साजरा करता येतो. तो आम्ही केला आणि मजा आली, आम्हाला आवडलं. मला मजा आली ना. असं तुमच्यासारखे पण कपल्स असतात जे वेगळ्या पद्धतीने व्हॅलेंटाईन्स डे साजरा करतात. केला तुम्ही व्हॅलेंटाईन्स डे साजरा, इट्स ओके. काहीही साजरा वगैरे केला नाहीये. बरं नको नको करू साजरा, जीवात नाही केला. हे निकिता, आपण पण नको करायला. आपण फक्त काय करूया, यांच्यासारखं एकत्र मंदिरात जाऊया, जरा आनंदात वेळ घालवूया. बरं चला, मी निघते आता, मला उशीर होईल. इथे रिक्षा मिळेल ना मला? इथे रिक्षा नाही मिळणार, जरा अवघडच आहे. एक काम कर, तू ना माझी स्कूटर घेऊन जा. हे घे. नाही 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 नको, अहो तुम्हाला लागेल ना. नाही आहे ना, हा सोडेल. एक मिनिट, तुमचा काही प्लॅन असेल तर ए, सांगितलं ना तुला आता काही नाही म्हणून. अगं घे घे. ओके, मी येते. सावकाश जा. येस. हेल्मेट आहे तिथे. हो हो. सापड. आवडला मला. काय ए, हा जो बदल तुझ्यात घडलाय, मस्त. अरे छान दिसतोय आज. आनंद. दर्शन गेला आलात ना, हा जाऊन दर्शन घ्या पहिल्यांदा. आलो. चला आतमध्ये. तू बघ. प्लॅन कळलाय ना तुम्हाला? हो मॅडम, बरोबर आहे. पण मॅडम, आम्ही असं कसं करणार ना? का नाही करणार? मॅडम, हा आमच्या रेस्टॉरंटच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे. आणि आम्ही कोणाशी असं इन्सल्टिंग नाही वागू शकत. आम्हाला सगळ्या गेस्टना सारखंच ट्रीट करावं लागतं आणि सगळ्यांना रिस्पेक्टफुली सर्व करावं लागतं. आता नाही, तुम्हाला मी सांगितलंय ना, तितकंच करायचंय. बाकी आपल्याकडे आजूबाजूची माणसं असतातच लोकांच्या भांडणात उडी मारणारी. त्यामुळे तुम्हाला जास्त काही करावं लागणार नाही. आता कराल ना? ठीक आहे, नाही जमत असेल तर नाही, जमेल ना. काम होऊन जाईल मॅडम तुमचं. आणि कामच करा, बोलायचं नाही. हो. मॉम, आपण करतोय तेवढं पुरेल ना? पुरेल, पुरून उरेल. कसं आहे, आपल्या डॉलला ना इतकं छोटस कारण पुरे पडतं तिच्या आनंदाचा विस्फोट व्हायला. म्हणजे एखादा फुगा कसा असतो, त्याला फक्त एक टाचणी मारली ना की बास, पटकन फुटतो. तसंच आहे. तर आपण ह्या दोघांचा हॅपी व्हॅलेंटाईन्स डे कसा अनहॅपी करायचा तो आता बघूया. यू नेव्हर नो, कदाचित आपल्या अपेक्षेपेक्षाही काहीतरी जास्त घडेल. थँक्यू. हिअर इज युअर मेन्यू कार्ड सर. बघ बघ काय आवडते ते बघ. ऑर्डर कर पटकन. अगं किती महाग आहे सगळं. ओ बेबी, आज नको ना बघूस किमती प्लीज. आपण काय ठरवलंय, आपल्या लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन्स डे आहे ना, सो आपण छान सेलिब्रेट करूयात ना. तू आज किमती नको बघूस प्लीज. एक काम कर, तू ना तू राईट हँड साईडला असा हात ठेव आणि मग ऑर्डर कर. ओके प्लीज फॉर मी प्लीज. कशा किमती नको बघू. अगं एकही डिश इथे 900-1000च्या खाली नाहीये. या ऑफकोर्स बेबी, कारण सगळे एक्झॉटिक डिशेस आहेत. यू आर गोइंग टू लव्ह इट. प्लीज प्लीज ट्रस्ट मी. प्लीज ऑर्डर दे ना प्लीज. हे असे लोक बरोबर व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अशा रेस्टॉरंट मध्ये येतात. आयदर गर्लफ्रेंड वर इम्प्रेशन पाडायचं असेल, नाहीतर बायकोच सगळा खर्च करत असेल. परवडत नाही तर अशा रेस्टॉरंट मध्ये यायचंच कशाला. किंमत बघून ऑर्डर करतायत. एकदम परफेक्ट चाललंय सगळं.
आता डॉलला कळेल कोणाशी लग्न केलंय तिने. मॉम ही तर सुरुवात आहे फक्त. आगे आगे देखो होता है क्या. एक्सक्यूज मी, माइंड युअर ओन बिझनेस, ओके? मला नाही थांबायचे. बेबी अरे just ignore them, no. Bro, we'll figure out something. I'll figure out something. Okay, I'll order for you. Okay? You trust my choice, right? I love you, no. You love paneer, right? I know you love paneer. So, सरांसाठी काही पनीरचे जे काही स्पेशल डिशेस आहेत ना, त्या बेस्ट डिशेस आणा. ठीक. या, थँक्यू. ओके. स्माइल. या मुलाला टेबल मॅनर्स तरी असतील ना. आय होप हा आता हाताने नाही खाणार. मी नाही इथे बसू शकत. हा यांना हाताने खाताना बघून. ए हॅलो, व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? हा, तुमच्या समोर ती प्लेट आहे ना, ते बघून खा गपचूप. इडियट्स, नॉनसेन्स. हिरा, ऐक ना, आपण जाऊया तिथून. चल. ही माणसं नाही आहेत माझ्यासारखी, वेगळीच माणसं आहेत. आणि हा मी खातो हाताने कारण मला नाहीये टेबल मॅनर्स. आणि बिंग व्हेरी ऑनेस्ट, मला फरक सुद्धा पडत नाही याचा. आपलं काय ठरलं होतं? व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने आपण एकमेकांसोबत छान टाइम स्पेंड करणार आहोत ना. का या अशा रेस्टॉरंटमध्ये आपल्याला टाइम स्पेंड करायचा आहे? अधिरा, नाही, तू काही बोलू नकोस प्लीज. ऐक माझं.